माझ्या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. म्हणजेच नर्सिंगवाली तर ही करुणा आहे बघा. हॅलो मित्रांनो. तर तुम्ही बघू शकतात बघा, आज आम्ही दोघी पण जण ड्युटीला जाता आम्ही मम्मीला मदत करतोय बघा. कारण की एवढं गवत झाले शेतामध्ये की खूपच गवत झाले. बायकांना 300 रुपये रोज दिलाय तरी पण बायका येत नाही. त्यामुळे कसं हिला पण घरीच ठेवलंय मी आणि मी पण घरीच थांबले. तुम्ही बघू शकताय किती गवत झालं. इकडे बघू शकता तुम्ही, इथे मी आणि मम्मीने सोन्याच्या पाण्यासारखं दिसतंय बघा. सोनं दिसतंय, ओरिजिनल सोनं दिसतंय बघा, बघू शकताय तुम्ही. तर कसं आहे, तर मग थोडा पाऊस होता ना, पावसामुळे खूप गवत झालंय बघा. गवत झालं होतं तर आम्ही करत आलो होतो बघा माझ्या मम्मीला मदत करायला. तिने पण ड्युटी सोडून घरी राहिली आणि मलाही घरी ठेवलं तिनं. तर म्हणलेच ती म्हणे करू ना आपण खुरपूत, आता तू पण घरी राहा आणि मी पण घरी राहते. तर दोघी जणी पण घरी राहिले होते बघा आणि एवढं मोठं खुरपलंय. तर मागे बघू शकताय बघा, मम्मी आणि काकू बघा, दोघी जणी जेवण करतात. आम्ही मागोशी जेवण वगैरे केले. आता काय आम्हाला जेवण करायचं नाही. आता आम्हाला शिवाय आम्ही आता थांबणारच नाहीत. आता हे सगळं कंप्लीट करणार आहेत बघा आम्ही. इकडे पण माझ्या आत्याचं शेत आहे बघा, तुम्हाला दिसतंय एवढं, पण ते पण भरून गेले बघा. त्या पण दोघी जणी खुरपतात, आम्ही पण इकडे खुरपतात. पण आधी आमचं लवकर करून घ्यायचंय, कारण की माझी मम्मी एवढं होत नाही, बायका काही येत नाही. तर कसं आहे, त्यामुळे मग आम्ही दोघी जणी पण खुरपतात बघा. तर खरंच खूप छान वाटतंय मित्रांनो. कधीतरी शेतामध्ये पण खुरपायला जायला पाहिजे. रोज ड्युटी करून काय रोज ड्युटी करून माणूस थकून जाते ना, कधीतरी काहीतरी नवीन म्हणून आम्ही आज बघा एक खुरपायला लागलो. खूपच छान वाटतंय मित्रांनो. केलंच पाहिजे आणि असा आनंद घेतलाच पाहिजे. तुम्ही पण तुमच्या शेतामध्ये जात असतात कधी? मला माहिती आहे तुम्ही तर जातच असतात, कारण की आपण गावकडचे लोक ना, आपल्याला किती मोठी ड्युटी असली तर आपल्याला शेत सुटत नाही, बरोबर की नाही? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर एवढंच बोलते मी. तर बाय बाय. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. इंस्टाग्रामची ID माझी प्रीती वावळे 967. यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा. बाय बाय.